9 नोव्हेंबर 2025 ला डॉक्टर मजिद पटेल यांच्या अध्यक्षतेखाली जंतर मंतरला एक मोठं आंदोलन झालं होतं आणि या आंदोलनामध्ये डॉक्टर मजिद पटेल यांनी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी अनेक मागण्या केल्या होत्या आणि या मागण्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी हे आंदोलन केलं होतं। त्यानंतर सरकारने त्यांना एक आश्वासन दिलं होतं की आम्ही 11 नोव्हेंबरला एक तुमची मीटिंग घेऊ वित्त मंत्र्यांसोबत आणि त्यानंतर तुमचं अपडेट सांगू असंही त्यांनी सांगितलं होतं। ही मीटिंग झाली आणि त्यानंतर रात्री लाईव्ह एक माननीय जे डॉक्टर मजिद पटेल आहेत यांनी रात्री लाईव्ह एक अपडेट दिले आहेत वित्त मंत्र्यांसोबत। त्यांची मीटिंग झाल्यानंतर काय चर्चा झाली किंवा काय आश्वासन दिलेले आहेत ते रात्री लाईव्ह एक त्यांनी सांगितलेलं आहे आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। 9 नोव्हेंबर 2025 ला जंतर मंतरला एक मोठं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये डॉक्टर मजिद पटेल यांनी सांगितलं की आपल्याला 3 ज्या मागण्या आहेत ते कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी सरकारकडून पूर्ण करून घ्यायच्याच आहेत, कारण खूप दिवसापासून आपला हा संघर्ष चालू आहे आणि सरकारने त्या मागण्या सरकारकडून आपल्याला त्या मागण्या पूर्ण करून घ्याव्याच लागणार आहेत, कारण सध्या बिहारची निवडणूक जवळ आलेली आहे आणि याच्या तोंडावर सरकारला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे। त्यामुळे आपण आत्ताच आंदोलन आणि आत्ताच हालचाली केल्या तरच आपल्याला कुठेतरी विजय मिळेल असं सुद्धा डॉक्टर मजिद पटेल यांनी त्यावेळी सांगितलं। आणि त्यानंतर 11 नोव्हेंबरला मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये ही मीटिंग ही वित्त मंत्र्यांसोबत झाली आणि या मीटिंगमध्ये सांगण्यात आलं डॉक्टर मजिद पटेल यांनी जे मागण्या आहेत त्या सांगितल्या। सर्वात महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे ओल्ड पेन्शन लागू झालीच पाहिजे। NPS UPS याचं कन्व्हर्जन OPS मध्ये झालंच पाहिजे, ही सर्वात महत्त्वाच्या 2 मागण्या होत्या। त्यानंतर ओल्ड पेन्शन म्हणजे सर्वात महत्त्वाची मागणी होती की जे कर्मचारी आहेत त्यांची कर्मचाऱ्यांची पेन्शन ही त्यांना 50% मिळावी। म्हणजे काय तर एखादा कर्मचारी असेल त्याची शेवटच्या 12 महिन्यातील जेवढी सॅलरी आहे त्याच्या 50% सॅलरी त्यांना पेन्शन म्हणून मिळालीच पाहिजे, ही महत्त्वाची मागणी सरकारकडे डॉक्टर मजिद पटेल यांनी केलेली होती। आणि कालच्या मीटिंगमध्ये सुद्धा तेच झालं आणि त्यांनी रात्री लाईव्ह एक सांगितलं तेव्हा सरकारने त्यांना असं सांगितलं आहे की हा मुद्दा आमच्या सरकारच्या विचाराधीन आहे, परंतु देशाचे काही फायनान्शियल जे हालचाली आहेत त्या पाहूनच तुमचे निर्णय घेणार आहोत असं सुद्धा डॉक्टर मजिद पटेल यांना सरकारने आश्वासन दिलेलं आहे। त्यांनी फायनान्सबद्दल सांगितल्यानंतर मग डॉक्टर मजिद पटेल यांनी रिक्वेस्ट केली आहे की आम्हाला फायनान्शियल सेक्रेटरी वरून मीटिंग करून द्या। आम्ही आमचा जो आराखडा आखला आहे म्हणजे आम्ही सुद्धा आराखडा आखला आहे तो आराखडा आम्ही त्यांच्या पुढे मांडू। आम्ही सुद्धा देशाच्या फायनान्शियलचा विचार करून देशाच्या आर्थिक बाजूचा विचार करून आम्ही स्वतः आमचा आराखडा आखला आहे। म्हणजे कर्मचारी असतील आणि बाकी सेक्रेटरी वगैरे कोण समिती असेल त्यांचे सर्वांचा विचार करून आम्ही सुद्धा आमचा आराखडा आखला आहे आणि तो आराखडा आम्ही फायनान्शियल जे सेक्रेटरी आहेत त्यांच्या पुढे आम्ही प्रस्थापित करू असं सुद्धा डॉक्टर मजिद पटेल यांनी वित्त मंत्र्यांसोबत जी मीटिंग झाली त्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि त्यावेळी वित्त मंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं आहे की आम्ही लवकरच तुमची मीटिंग फायनान्शियल सेक्रेटरी यांच्याबरोबर करून देतो असं सुद्धा सांगितलेलं आहे। मग आता वाट पाहावी लागेल की जे फायनान्शियल सेक्रेटरी आहेत त्यांच्याबरोबर जे प्रतिनिधी आहेत डॉक्टर मजिद पटेल आणि बाकी काही प्रतिनिधी असतील त्यांची मीटिंग कधी होते, कारण त्यांनी स्वतः जो आराखडा आहे जो म्हणजे NPS आणि UPS OPS मध्ये कसं कन्वर्ट करता येईल, देशाचा फायनान्शियल बाजूचा विचार करून आर्थिक बाजूचा विचार करून कसं कन्वर्ट करता येईल याचा सुद्धा आराखडा डॉक्टर मजिद पटेल बाकीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी केलेला आहे आणि हा आराखडा फायनान्शियल जे सेक्रेटरी आहेत त्यांच्या पुढे ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे जो निर्णय आहे तो मी लास्ट वीकमध्ये म्हणजे 9 तारखेला जंतर मंतरला जेव्हा त्यांचं आंदोलन झालं तेव्हा जे अपडेट दिले होते, ज्या मागण्या सांगितल्या होत्या त्या मागण्या मी तुम्हाला त्याच व्हिडिओमधून सांगितलेल्या आहेत आणि त्या 3 मागण्या कोणत्या ते आताही मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगितलेल्या आहेत। आणि या 3 मागण्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी सरकारकडे डॉक्टर मजिद पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सरकारकडे एक मागण्या ह्या केलेल्या आहेत आणि त्या मागण्या लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन
आश्वासन सुद्धा सरकारकडून देण्यात आलेलं आहे। परंतु डॉक्टर मर्जित पटेल आणि बाकीचे कर्मचारी जे पेन्शनधारक आहेत, प्रतिनिधी आहेत, यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला लवकरच मागण्या पूर्ण झालेल्या पाहिजेत, कारण सध्या बिहारची निवडणूक चालू आहे, निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि या निवडणुकीच्या अगोदर या मागण्या पूर्ण होणं गरजेचं आहे। कारण आपलं सरकार असं आहे की एखादी जर मागणी पूर्ण करायची असेल तर पुढे निवडणुका तोंडावर असेल तेव्हाच निर्णय होतो, कारण त्यांना मतांची गरज असते, वोटिंगची गरज असते, त्यामुळे त्याच वेळी ते त्या मागण्या पूर्ण करू शकतात असं सुद्धा सर्व कर्मचारी असतील, जे पेन्शनधारक असतील यांचं मत आहे। कमेंटच्या माध्यमातून बरेच पेन्शनधारक जे कर्मचारी आहेत त्यांची मतं व्यक्त करत आहेत। ही माझ्या मनाची मतं नाही, जे कमेंटच्या माध्यमातून तुमची मतं येत आहेत, कारण तुमच्या भावना आहेत त्या तुम्ही समजू शकता, त्यामुळे तुमची जी मतं आहेत ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडलेली आहेत आणि ही बऱ्याच जणांची मतं येत आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा जर तुमच्या मागण्या पूर्ण करायच्या असेल तर तुम्ही सपोर्ट करा, एकमेकांशी ट्रान्सपरंट राहा, तरच तुमच्या या मागण्या पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या हक्काची जी OPS म्हणजे जुनी जी ओल्ड पेन्शन आहे, जुनी पेन्शन आहे ती लागू केली जाईल। त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न प्रत्येक कर्मचारी आणि जे पेन्शनधारक आहे त्यांनी केलाच पाहिजे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून काल झालेली अपडेट जे डॉक्टर मर्जित पटेल यांची 11 तारखेला जी मीटिंग झाली, या मीटिंगमध्ये वित्तमंत्र्यांसोबत मीटिंग झाली, या मीटिंगमध्ये काय अपडेट आलेले आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। सो तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंट्समध्ये जरूर सांगू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी असतील किंवा जास्तीत जास्त कोणी पेन्शनधारक असतील या पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा, कारण आपल्या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही खोट्या बातम्या दिल्या जात नाहीत। कारण बरेच चॅनल मी असे यूट्यूबवर पाहिलेले आहेत की वर हेडिंगच असतं की EPS पेन्शन, EPS 95 पेन्शनधारकांचे पेन्शनची स्वप्न पूर्ण झालं किंवा पेन्शन वाढली आहे, 2 दिवसातच पेन्शन वाढणार आहे, अशी बरेच आश्वासन दिले जातात आणि आत माहिती सुद्धा तशीच दिली जाते। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून कधीही असं आश्वासन देण्यात आलेलं नाही, कारण गव्हर्नमेंटकडून जेव्हा जे अपडेट येत आहेत किंवा जे तुमचे प्रतिनिधी जात आहेत त्यांच्याकडून जे अपडेट येत आहेत तेच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा, कारण इथून पुढचे जे अपडेट येतील कर्मचारी, पेन्शनधारक हे सर्व अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहणार आहेत। सो व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद। किया गया, फेसबुक पे बड़ा बड़ा लिखा गया कि 1 हफ्ते के अंदर सप्लीमेंट्री मैनिफेस्टो आएगा। आया क्या भैया आज तक? एक बात और आप लोगों से कहूंगा कि हमारे जो आंदोलन का जो मैं कहूंगा कि जो सबसे नेगेटिव पक्ष है वो कोई और नहीं, वो हम ही लोग हैं। क्योंकि हमारे क्या है, एजेंडे और है। पेंशन सेकेंडरी एजेंडा है, पहला एजेंडा भाजपा, सपा, कांग्रेस, सरकार, फलाना ढमकाना, मोदी, ये सब है। जिस दिन पेंशन एजेंडा होगा उस दिन हर आदमी ये कहेगा कि मेरी सरकार है, मेरा हक है और सरकार मुझे कैसे नहीं देगी, क्यों नहीं देगी सरकार। उस दिन पेंशन मुद्दा इतना बड़ा नहीं रह जाएगा। लेकिन पेंशन मुद्दा तो केवल हथियार बना दिया गया और बाकी मुद्दा सबसे मेन एजेंडा आ गया कि फलानी पार्टी है। तो जब तक वो तो तभी चाहेंगे जब उनकी पार्टी देगी, तभी दे लेंगे। हमें तो फर्क नहीं पड़ता।